नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया आरटेक सोलोनिक्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 220.34 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 239.69 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 262 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 95.05 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 87.68% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:2 रेशोमध्ये बोनस शेअर आणि 1:2 रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. 1:2 रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे 2 शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल, म्हणजे 2 शेअरचे 3 शेअर होऊन जाईल आणि 1:2 रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1497.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3 लाख करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1638.85 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 977.30 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 50.54% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 12 जुलै 2024. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 305 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 37,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 346.55 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 237.35 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -1.21% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 6 रुपये 30 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 16 जुलै 2024. चला आता बोलूया नेस्ले इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,527.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2 लाख करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,769.30 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,145 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 11.60% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 8 रुपये 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 16 जुलै 2024. चला आता बोलूया बॉश लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 32,788 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 96,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 34,350 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 17,931.15 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 76.36% रिटर्न दिले आहे
आणि या कंपनीने ₹170 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 19 जुलै 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया रात्री 9 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.